जय हरी मित्रांनो, लाखो लोकांचे पाय एकाच दिशेने चालतायत. कोणाच्याही सक्तीशिवाय नाही, कोणाच्याही आमंत्रणाशिवाय नाही. उन्हात पावसात चिखलात तरीही ओठावर एकच नाव विठ्ठल. डोळ्यात आसू असले तरी चेहऱ्यावर समाधान असतं. मित्रांनो, हीच आहे महाराष्ट्राची आषाढी वारी. आणि आज आपण याच वारीचा इतिहास, तिची परंपरा, यंदाचं नियोजन आणि सध्याची पूरस्थिती यावर सविस्तर बोलणार आहोत. सोबतच आहे वारकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली एक एक माहिती तुमच्यासाठी, तुमच्या ओळखीच्या वारीला जाणाऱ्या प्रत्येकासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, खरं तर अनेकांना या वारीबद्दल कुतूहल असतं, उत्सुकता असते, परंतु त्यांना माहिती नसतं की वारी म्हणजे नेमकं काय असतं. अनेक आंतरधर्मीय दुसऱ्या धर्माच्या लोकांना हे माहित नसतं. हे आधी त्यांनाही समजून सांगतो. आपण तिचा इतिहास नेमकं काय ते बघूया. जवळपास 800 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून आळंदी आणि देहू येथून पंढरपूर पर्यंत पायी प्रवास केला जातो. या पालखी सोहळ्याला राजाश्रय कसा मिळाला हे सुद्धा फार रंजक आहे बरं का. शितोळे सरकार या मराठा सरदार घराण्याने पालखीसाठी घोडे, लवाजमा, अन्नधान्य आणि इतर व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली आणि पुढे पेशव्यांच्या काळातही या परंपरेला मोठा राजाश्रय मिळाला. त्यामुळे ही वारी केवळ धार्मिक आस्थेचा भाग राहिलेला नाहीये, तर ती महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक भक्कम स्तंभ बनली. आता प्रश्न असा येतो की या वारीचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे. मित्रांनो, वारीमध्ये केवळ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्याच पालख्या नसतात बरं का. तर संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत कानोपात्रा अशा असंख्य संतांच्या पालख्या या सोहळ्यात सहभागी होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या वारीत केवळ हिंदू समाजच नाही, तर मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन आणि इतर धर्मीय बांधव सुद्धा तितक्या श्रद्धेने सहभागी होतात. त्यामुळे वारी हा केवळ धार्मिक आयोजन न राहता ते महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचं प्रतीक बनतं. प्रत्येक दिंडीची रचना सुद्धा अत्यंत शिस्तबद्ध असते बरं का. टाळकरी, विणेकरी, मृदुंगवादक, पताकाधारी आणि दिंडीचा प्रमुख याचा ठरलेला क्रम असतो. पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर पालखी पुढे पुढे मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ होत असते आणि संध्याकाळी समाज आरती, भजन आणि कीर्तनाने दिवस संपतो. मित्रांनो, वारी म्हणजे केवळ आळंदी आणि देहूवरून निघणाऱ्या दोनच पालख्या असा अनेकांचा समज असतो, पण प्रत्यक्षात राज्यभरातून शेकडो दिंड्या पंढरपुराच्या दिशेने रवाना होतात. याचंच एक बोलकं उदाहरण म्हणजे आपल्या मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यातलं श्री क्षेत्र गोदामधाम सरला बेट. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या गोदाधाम सरला बेटाचे सध्याचे पीठाधीश आहेत योगीराज गंगागिरीजी महाराज. त्यांच्या पालखी सोहळ्याने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या सोहळ्यात भव्य अश्वारूढ रथामध्ये योगीराज गंगागिरी महाराजांचे गुरु म्हणजे सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या चरण पादुकांची स्थापना करण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा, बेट प्रदक्षिणा आणि गोदावरी नदीत जलाभिषेक करत, टाळ मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत योगीराज गंगागिरी महाराज यांच्या हस्ते चरण पादुकांना अभिषेक व पूजन करून ही दिंडी बेटातून पंढरपुराकडे मार्गस्थ झाली. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना गोदाधाम बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी एक फार महत्वाचा विचार मांडला. ते म्हणाले की केवळ वार्षिक पादयात्रा करणे हा वारीचा बहुअंगी भाग आहे. खरी वारी म्हणजे सातत्य, निरंतरता आणि अखंड करावयाची साधना. आपल्या जन्म मरणाचा फेरा सदासाठी बंद व्हावा यासाठी जी नैष्टिक पादयात्रा केली जाते, वारी हे साध्य नसून ते साधन आहे, हे महंत रामगिरी महाराजांनी अधोरेखित केले. जवळपास 200 वर्षांची परंपरा असलेल्या आणि महाराष्ट्रात शिस्तप्रिय दिंडी म्हणून ओळख असलेल्या या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. वारी भाविकांच्या जीवनातील दुःख दूर करते आणि यंदा भरपूर पाऊस पडून शेतकरी कुटुंब सुखी समाधानी राहावं अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केल्याचंही महंत रामगिरी महाराजांनी सांगितलं. मित्रांनो, अशा प्रकारे आळंदी देऊची मुख्य वारी आणि मराठवाड्याच्या भागातील गोदाधाम सरला बेटासारख्या स्थानिक अशा अनेक दिंड्या मिळून हा वारीचा भक्तिसागर अधिकच व्यापक आणि सर्वसमावेशक बनतोय. आता वळूया यंदाच्या नियोजनाकडे, जिथं सर्वजण जाणार आहेत. त्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याची पण मोठी परंपरा आहे. खरं तर ही सुरुवात 8 जुलै 2026 रोजी आळंदी येथून झाली आहे. पहिला मुक्काम आळंदीतील गांधीवाडा येथे झाला. मात्र मित्रांनो, यंदा निसर्गाने सुद्धा खूप मोठं आव्हान उभं केलंय. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात वारीच्या मार्गात बदल करावा लागला. वारकऱ्यांना पुण्यापासून पुढे पायी करण्यात आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं. यानंतर पालखीने पुण्यात मुक्काम केला. सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणी असा प्रवास करत पालखी आता फलटण, बरड, नातेपुते या मार्गावरून पुढे सरकत जाणार आहे. वाटेत 7 प्रमुख रिंगण सोहळे सुद्धा होणार आहेत, ज्यात संतांच्या
अश्वाच्या धावण्याला वारकरी मोठ्या श्रद्धेने बघतात. वाखरी इथं शेवटचं उभं आणि गोल रिंगण पार पडल्यानंतर पालखी 24 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल आणि 25 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेत भक्तीचा महापूर लोटेल. पण मित्रांनो, हा सगळा भक्तिमय प्रवास सुरळीत चालावा यासाठी जी यंत्रणा उभी राहायला हवी तिथेच सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत बरं का. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या म्हणजे संत तुकाराम महाराजांची जी पालखी निघते त्या पालखीचा जो पुणे सोलापूर मार्ग आहे ना, हा वारीत एक अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. पण या मार्गाची अवस्था इतकी अत्यंत दयनीय झाल्याचं समोर येत आहे ना की हडपसर मधील रवी दर्शन चौक ते कवडीपाट टोल नाका या जवळपास 5 किलोमीटरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यात डांबरी रस्ता पूर्णपणे उखडलाय. सर्वत्र खडी पसरली आहे आणि अनेक ठिकाणी खोल खड्डे पडलेत आणि माझ्या अनेक पत्रकार मित्रांनी सुद्धा यावर आवाज उठवलाय. या रस्त्याच्या दुरुस्तीवरून 21 कोटी रुपये खर्च झाले होते, मात्र कामाच्या गुणवत्तेवर आरोप झाल्यानंतर पुन्हा डांबराचा थर टाकण्यात आला होता. तर ही यंदाच्या पावसात तो थरही पूर्णपणे उघडा पडलाय. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात मोठ्या प्रमाणात तिथं होत आहे अशा अनेक घटना समोर आल्याचंही वृत्त आहे. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. 2 दिवसात काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा सुद्धा इशारा त्यांनी दिलाय. तर स्थानिकांचा आरोप आहे की हा रस्ता महानगरपालिकेकडे अद्याप अधिकृतपणे हस्तांतरित झालेलाच नाहीये. त्यामुळे जबाबदारी कोणाची हे स्पष्ट होत नाहीये आणि दुरुस्तीचं काम रखडलेलं आहे. मित्रांनो, अशा या परिस्थितीत लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा बनतोय बरं का. त्यामुळे आता आपण या नेमकं ही जी पूर परिस्थिती आहे आणि खराब रस्ता आहे या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी थोडीशी चर्चा करूया. तर सर्वप्रथम ज्या भागात पाणी साचलेलं आहे किंवा सेवा रस्ते चिखलमय झालेत तिथे शक्यतो मुख्य मार्गाऐवजी प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा जास्तीत जास्त वापर करावा. दुसरं म्हणजे पावसाळी वातावरणात रेनकोट, प्लास्टिकचं शीट आणि पायात घसरणार नाहीत असे मजबूत बूट सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण तुम्हाला तिथे रेनकोट सुद्धा देणार आहेत, छत्री देणार आहेत, मोठ्या प्रमाणात तिथं अन्नदान आणि ही सेवा होत असते. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत ही काळजी घेणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यामुळे वाहनांची ये जा असलेल्या भागात चालताना विशेष सावधगिरी बाळगावी. शक्यतो गटागटाने चालावं आणि रात्रीच्या वेळी परावर्तक पट्टे किंवा उजेड असलेली जी साधनं आहेत ना ती जवळ ठेवावीत. त्याच्यानंतर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चालणं टाळावं, कारण त्यातून साथीचे रोग आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे पिण्याचे पाणी शक्यतो उकळून शुद्ध केलेलंच पाणी प्यावं. अनेक जण तिथे तुम्हाला बिस्लरी पाणी वाटप मोठ्या प्रमाणात होणारच आहे, परंतु तीही सुद्धा काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं असलेल्या दिंडींनी हवामान खात्याचा अंदाज नियमित बघत राहावा. अतिवृष्टीच्या इशाऱ्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणीच थांबावं. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने उभारलेल्या वैद्यकीय मदत केंद्रांची माहिती आधीच सोबत ठेवावी आणि माहिती करून घ्यावी, जेणेकरून आणीबाणीच्या प्रसंगी वेळ वाया जाणार नाही. आणि शेवटी कोणताही धोकादायक टप्पा वाटल्यास स्थानिक पोलीस किंवा प्रशासनाच्या मदत क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, ज्यामुळे स्वतःहून जोखीम पत्करू नये. मित्रांनो, वारी ही श्रद्धेची, समतेची आणि शिस्तीची परंपरा आहे. पण ही परंपरा जर सुरक्षित सन्मानाने पार पाडावी यासाठी केवळ वारकऱ्यांनीच सावध राहून चालणार नाहीये, तर प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की प्रशासनाने सुद्धा वेळेत आणि गांभीर्याने जबाबदारी उचलायला हवी. कोट्यावधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावरची जी ही अवस्था तुम्ही केलेली आहे ती थोडीशी सुधारावी आणि ही अवस्था का होते याचं उत्तर आता प्रशासनाला द्यावंच लागेल. तोपर्यंत आपण सर्वांनी सजग राहून एकमेकांची काळजी घेत जा आणि भक्तिमय सोहळ्याचा भाग व्हायला हवं. तुम्हाला या वारीबद्दल, तुमच्या परंपरेबद्दल आणि सध्याच्या पूर परिस्थितीबद्दल काही माहिती असेल किंवा काही वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये निश्चित सांगा. आणि तुम्ही वारीत जर असाल तर वारीतून जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा, कारण की तिथल्या वारीत काळजी घेणं हे तुमची आमची जबाबदारी आहे. तुमची वारी मित्रांपर्यंत महत्वाची माहिती नक्कीच पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य की सत्ता. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.